नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा रात्रीस खेळ चाले आणि गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा अशी परिस्थिती आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी या तीनही मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजयी करणे हा आमचा संकल्प आहे. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांना आश्वासित केले आहे की विजय शिवतारे यांना बोलवून योग्य ती समज देतील. यामुळे स्थानिक पातळीवर या विषयावर पडदा टाकलेला आहे. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी अजितदादा यांनी आपले जीवन समर्पित केले आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. काल सिन्नरच्या सभेमध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर बेछूट असे आरोप केले. मला डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना एवढेच सांगायचे आहे की माझ्याबरोबर सकाळी 6 वाजता देवगिरी बंगल्यावर चला आणि आलेला समुदाय पहा. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक आपले प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी 5:30 पावणे 6 पासून देवगिरी बंगल्यावर रांग लावतात, ते दिसेल. पण आपल्याला कदाचित सकाळी उठायची सवय नसेल, कारण आपले रात्रीस खेळ चालतो अशी आपली प्रवृत्ती आहे. कायम जनसेवा सकाळी 6 वाजल्यापासून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार करत असतात. बैलाचे शिंग देखील आपल्याला लागले तर चालायला त्रास होईल, हाच माझा आपल्याला सल्ला आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची परिस्थिती अशी आहे की गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा. म्हणजे शिवसेनेला 2019 पर्यंत विरोध केला. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध केला. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा दुस्वास केला. पण मुंबऱ्यामधील शाखा पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांबरोबर कोण होते तर जितेंद्र आव्हाड होते. कळव्याची शिवसेनेची शाखा व खारीगाव नाका येथील शाखा जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे तुटली. 2017च्या महापालिका निवडणुकीत कळवा मुंब्रा विधानसभेतून काँग्रेसला एकही तिकीट यांनी दिले नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचे संयोजन करणाऱ्या आव्हाड यांनी ठाण्यात काँग्रेस संपविण्याचे काम जितेंद्र आव्हाड यांनी केले, असा आरोप प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला. काल माजी मंत्री आणि डॉक्टर, मी कायम असं इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये बोलतो त्यांना, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सिन्नरच्या सभेमध्ये पुन्हा एकदा आकलेचे तारे तोडत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर बेछूट असे आरोप केले. मला डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना एकच सांगायचंय की माझ्याबरोबर सकाळी 6 वाजता देवगिरी बंगल्यावर चला आणि आलेला जनसमुदाय, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोक आपले प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी 5:30 पावणे 6 पासून देवगिरी बंगल्याच्या बाहेर लाईन लावतात. पण आपल्याला कदाचित सकाळी लवकर उठायची सवय नसेल, कारण आपले रात्रीचे खेळ चालती अशी आपली प्रवृत्ती आहे. कायम महाराष्ट्रामध्ये जनसेवा सकाळी 6 वाजल्यापासून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब करत असतात. बैलाचं शिंग देखील आपल्याला लागलं तर चालायला त्रास होईल, हीच माझी आपल्याला सल्ला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आत्ताच मी टीव्हीवर बघितलं की अभिषेक मनु संघवी यांनी कुठलं पोस्टर दाखवलं की ज्याच्यामध्ये आम्ही आदरणीय पवार साहेबांचा फोटो आणि नाव वापरतोय. असं मी तरी पोस्टर बघितलेलं नाही, कारण आम्हाला प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेबांकडनं सक्त आदेश आहेत की कुठेही पवार साहेबांचं नाव, फोटो वापरायचं नाही. ठाण्यातील कार्यालय देखील आपण बघू शकता की इथे माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचाच फोटो आहे. आम्ही वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आदरणीय साहेबांचं नाव आणि फोटो वापरत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये कुठलं पोस्टर, काय अभिषेक मनु संघवी यांनी दाखवलं, याबद्दल अधिक माहिती मी नक्की घेईन. आपल्याला देखील असं सांगतात
91ला सार्वजनिक जीवनामध्ये आल्यानंतर पहिले खासदार म्हणून त्यांनी आपलं राजकीय जीवन सुरू केलं आणि त्यानंतर सातत्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बारामतीचं नेतृत्व हे अजितदादांनी केलं. अनेक महत्वाची पदं महाराष्ट्रामध्ये त्यांनी राबवली आणि बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं जीवन समर्पित केलं आणि कायम घड्याळ तिथे 99 नंतर जिंकत आलेलं आहे. म्हणून त्यांनी आवाहन केलं की माझी निशाणी घड्याळ आहे आणि घड्याळाला साथ द्या. वसंत मोरे देखील आता शरद पवारांना आता वसंत मोरेंनी काय राजकीय भूमिका घ्यायची, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. ते अनेक नेत्यांना भेटत आहेत, किंबहुना काही नेते त्यांना जाऊन भेटत आहेत. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घ्यायचा हा वसंत मोरेंचा वैयक्तिक निर्णय असेल. शिवसेना भाजपसोबत नेहमीच दुराभाव करत आलेली आहे असं त्यांचं आणि मोदी आणि ठाण्यामध्ये ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या सर्व बसगाड्यांमध्ये सर्व महिलांना सरसकट 50% सवलत देण्यात यावी. त्यासाठी कोणतेही ओळखपत्र किंवा वास्तव्याचा पुरावा यापैकी काहीही मागण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी परिवहन सेवेच्या प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी बस प्रवास विनामूल्य असून त्यांना मात्र सोबत ओळखपत्र ठेवावे लागणार आहे. समाजाच्या जडणघडणीत महिलांचा वाटा नेहमीच अग्रेसर असतो. महिलांची आर्थिक सक्षमता तसेच अर्थव्यवस्थेतील आणि विविध सामाजिक उपक्रमातील महिलांचे योगदान या बाबींना चालना मिळावी यासाठी महिलांनी अधिकाधिक संख्येने आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. यामध्ये विशेषत्वाने कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना समान संधीचा अभाव ही प्रमुख समस्या आहे. तरी सर्व महिलांना या दृष्टिकोनातून सुयोग्य वातावरण मिळावे यासाठी ठाणे महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात महिला विषयक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकीच परिवहन सेवेच्या बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना 50% सवलतीच्या दरात तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करावा या उद्देशाने ही सवलत देण्यात आली आहे.
त्यामुळे ती सवलत सर्वच महिलांना लागू आहे. त्याबाबत निर्माण झालेला संभ्रम, ओळखपत्रांची तपासणी, यात होणारा काल्पव्यय आणि वाद यांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्री बांगर यांनी परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांना ही सवलत योजना सरसकट लागू करण्याचे निर्देश दिले. तसेच वाहक, तिकीट निरीक्षक यांना याबद्दल तातडीने माहिती द्यावी असेही स्पष्ट केले आहे. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. ठाण्याचं ठाणेपण किंवा ठाण्याचं मराठीपण हे चांगल्या पद्धतीने जपलेलं आहे, हे तर नक्कीच. म्हणजे बऱ्याच ठिकाणी ओरिजिनल मराठी असलेल्या वस्तीमध्ये आज जर का बघायला गेलं तर मराठीपण फार कमी झालेलं आहे. पण ठाण्यामध्ये आपण जर का बघितलं की नौपाडा म्हणा, चरई म्हणा, किंवा राममूर्ती रोड, पाच पाखाडी, खारकराळी, कळवा, हे जे टिपिकल मराठी वस्ती असलेले जे काय भाग आहेत ते अजूनही तसंच मराठी कल्चर ठेवून आहेत. एकमेकांच्या बद्दलची आत्मीयता आहे, एकमेकांना ओळखणारी लोक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यातलं एक जे बॉन्डिंग आहे हे भरपूर चांगलं राहिलेलं आहे. रिक्षावाल्याशी बोलताना सुद्धा आज बरेचसे रिक्षावाले मराठीमध्ये बोलतात. मुंबईमध्ये ते नाही राहिले. मुंबईतल्या रिक्षावाल्याशी, टॅक्सीवाल्याशी आपल्याला हिंदीमध्येच बोलावं लागतं, हिंदीतच आपण बोलतो. ठाण्यातले निदान बरेचसे रिक्षावाले हे मराठीत बोलणारे आहेत. ठाण्यातले बहुतेक सगळे व्यवहार हे मराठीमध्ये चाललेले आहेत. अजून ते बदललेले नाही. ते चित्र मुंबईमध्ये फार जे बदललंय ते निदान ठाण्यात अजून ते बदललेले नाही. इथे सगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे होतात, तेवढ्याच उत्साहाने साजरे होतात. कल्चरल इव्हेंट्स होतात, नाटकं होतात, मराठी सिनेमा चांगल्या पद्धतीने चांगले भरपूर शो त्याचे लागतात. आणि ह्या पॉझिटिव्ह गोष्टी ह्या ठाण्याबद्दलच्या आहेत आणि त्याच्यामुळे ठाणं सोडून जावं असं वाटत नाही. आपण ठाणेकर आहोत, आपण ठाणेकरच राहणार, हे आपल्या म्हणजे डोक्यामध्ये पक्क बिनलेलं आहे. नुसतं ठाणेकर नाही, नौपाड्यात राहिलेला माणूस हा सहसा नौपाडा सोडून पुढे जायला तयार नाही. चरईत राहिलेला माणूस हा चरई सोडून जायला तयार नाही. कित्येक नौपाड्यातले लोक असे आहेत की घोडबंदर रोडला गेले पण त्यांना परत असं वाटतं की नाही आपण नौपाड्यात परत यायला पाहिजे. ठीक आहे, इथे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, नौपाड्यातले प्रॉब्लेम्स हे निश्चित आहेत, पण तरीही नौपाडा आम्हाला आवडतो, तरी चरई आम्हाला आवडते आणि तरीही आपल्याला सगळ्यांना ठाणंही आवडतं. म्हणजे ह्या ठाण्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.